नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग हा चर्चेचा विषय आहे। अजूनही वेतन लागू झालेलं नसेल तर त्या संदर्भात सरकार आणि कर्मचारी यांच्यामध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे। देशातल्या एक कोटीहून जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे। कर्मचारी संघटनांनी सरकारकडे बऱ्याच मागण्या केल्या आहेत। त्यातली सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे फिटमेंट फॅक्टर 2.70 वरून 3.83 करण्याची आहे। संघटनाचं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेल्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराचे वास्तविक मूल्य कमी झाले, त्यामुळे नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढवणं गरजेचं आहे। सध्या सरकार कर्मचारी संघटना आणि संबंधित विभागामध्ये चर्चा करताना पाहायला मिळते। प्रसारित झालेल्या माहितीनुसार अनेक बैठका पार पडल्या आहेत। आता अंतिम अहवाल मंत्री गटाकडे पाठवला जाणार आहे, त्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेईल। फिटमेंट फॅक्टर म्हणजे कर्मचाऱ्यांची नवीन बेसिक सॅलरी ठरवण्यासाठी वापरला जाणारा गुणांक। याच फॅक्टरच्या आधारावर पगार, पेन्शन आणि इतर आर्थिक लाभ ठरवले जातात, त्यामुळे यामध्ये बदल झाला तर त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर होतो। सध्या 7व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर 2.57 एवढा आहे। बेसिक सॅलरी 18,000 आहे। तर 8व्या वेतन आयोगात संघटनांची मागणी मान्य करून फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्यात आला तर गणितानुसार 63,940 इतकी बेसिक सॅलरीत वाढ होऊ शकते। म्हणजे सध्याच्या बेसिक सॅलरीच्या तुलनेत 51,000ची वाढ दिसू शकेल। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ स्वतः आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।